नमस्कार, मैं पूर्णिमा श्रेष्ठा हूँ। आप लोगों में से बहुत कोई अब तक मुझे सुषमा श्रेष्ठा के नाम से शायद याद रखता होगा। बहरहाल आज मैं यहाँ आई हूँ। हमारे कारगिल के जितने भी सैनिकों ने हमारे लिए अपने प्राण की आहुति दी, उन लोगों के सम्मान में जो कार्यक्रम ये हुआ है उसमें मैं अपना थोड़ा सा योगदान देने आई। और मैंने स्टेज पर भी ये कहा और आज कैमरा के सामने भी ये कह रही हूँ कि अब वाकई लगता है कि एक उम्र के साथ साथ इंसान का जो मन है वो बहुत ज़्यादा हल्का हो जाता है। इससे पहले बहुत सारी अड़चनें, बहुत सारे दुख झेले, बहुत हिम्मत से ज़िंदगी से लड़ी, बहुत हिम्मत से। लेकिन आज इनके परिवार की जो एक अंदरूनी लड़ाई है, जो उनकी आंखों में मैंने देखा, एक लाचारी, एक कैसे बोलूं, जो भी वो एक एहसास जो मुझे हुआ, उस एहसास ने मुझे ये एहसास वाकई दिया। मुझे मुन्ना भाई का वो एक गाना याद आया, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है। मैं अपनी तरफ से एक छोटी सी कोशिश ज़रूर करूँगी कि मैं सबके लिए तो नहीं कर पाऊँगी, लेकिन बस मालिक मुझे इस काबिल बनाए कि मैं कुछ को तो कुछ कर सकूं, कुछ के लिए। बस आप दुआ कीजिए कि मुझ में वो मनोबल रहे, हिम्मत रहे, और वो एक मुझ में हिम्मत बनी रहे कि मैं कुछ ना कुछ इनके लिए कर पाऊं। बस यही दुआ कीजिए। धन्यवाद। सीमेवर एक तर लढाई करताना, युद्ध किंवा मिलिटन्सी फाईट करताना आपले बरेच जवान धारातीर्थी पडतात, शहीद होतात. ते बिचारे कधी 22 वर्षाचे असतात, कधी 25 वर्षाचे असतात, कधी 30 वर्षाचे असतात. त्यांची आई असते घरी, पत्नी असते, छोटी मुलं आपण आता पाहिले असे असतात. आणि त्यांची जेव्हा अंत्ययात्रा वगैरे निघते त्याला हजारो लाखो लोक येतात शहीद झाल्यानंतर. पण त्यानंतर त्यांच्या बरोबर फारसं कुणी राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा शहीद जवानांच्या कुटुंबांना सहारा देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आणि शक्य असेल तेवढी आर्थिक आणि इतर पाठबळ देण्याच्या दृष्टीनं वीर जवान फाउंडेशनची आम्ही स्थापना केलेली आहे. आणि दरवर्षी 26 जुलैला म्हणजे कारगिल दिवस आपण मनवतो, हा विजय दिवस मनवतो. या दिवशी विष्णुदास भावे सभागृहामध्ये त्यांना बोलावून त्यांचा आपण 1000 लोकांमध्ये सत्कार करतो, मानचिन्ह देतो आणि त्यांना आर्थिक मदत करतो. आपण पूर्वी 51,000 रुपये करायचो, आता कुटुंब वाढलेली आहेत. या वर्षी सुद्धा आपण 25 कुटुंबांना प्रत्येकी 31,000 रुपयाची मदत करतोय, त्यांचा सन्मान करतो आहे. आणि त्यांनी देशासाठी जे बलिदान केलं त्याच्या पुढे हे अतिशय क्षुल्लक मदत आहे. परंतु त्यांना आपली आठवण कुणीतरी ठेवतं आहे, या कुटुंबांना वाटावं म्हणून त्यांचा या ठिकाणी बोलवून आपण हजारो लोकांमध्ये सन्मान करतो आहोत. आणि तुम्ही पाहिलं की किती तरुण बिचारा मुली आहेत, वीरपत्नी, छोटी छोटी मुलं आहेत, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेषतः आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. आणि याला खूप लोक, या शहरातले खूप लोक त्याचा सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. रिटायर्ड खूप वरिष्ठ मिलिटरीचे अधिकारी, आमच्या शासनातले अधिकारी, सर्व क्षेत्रातले सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी त्यांना सलाम करण्यासाठी, सल्यूट करण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि हा खरं तर अतिशय भावनात्मक आणि अतिशय सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा कार्यक्रम असतो. 1000 लोकांपैकी एकही व्यक्ती असे नसेल की ज्याच्या डोळ्यातून त्या वीर मातेला, त्या मुलांना पाहिल्यानंतर पाणी येत नाही. या सगळ्या शहीदांना मी या निमित्तानं सल्यूट करतो. सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे आज 25 वर्ष झाले कारगिल विजय दिवस आपण आज साजरा करतोय. कारगिल विजय दिवस हा साजरा असाच होत नाहीये, कारण की आपण सर्वांना माहिती आहे की शत्रू अगोदरच बंकर्स मध्ये येऊन बसलेला होता आणि त्या शत्रूंना खदेडून काढणं हे खूप मोठं आव्हान होतं. पण तरी आपल्या भारतीय सैन्यांनी त्यांना गुडघे टेकवण्यास भाग पाडला आणि त्यांना त्यांची
जागा दाखवली. त्याच्यासाठी आपल्या देशातले 527 वीरांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. त्यासाठी जे वीर झालेले आहेत, शहीद झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबाच्या बऱ्याच काही अडीअडचणी असतात. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही वीर जवान फाउंडेशनचं निर्माण केलंय आणि आदरणीय नाटा साहेब यांचा मोठा सहयोग आणि मोठा सहारा मिळाला, ज्याच्या माध्यमातून वीर नारींच्या समस्या आणि त्यांना आर्थिक सहयोग आम्ही करू शकतो. तर तुम्ही सुद्धा एक माजी सैनिक आहात. ऍक्च्युली हा वीर दिवस कोणाच्या नशिबात येऊ नये, पण त्यांच्या कुटुंबियांसाठी हा क्षण किती महत्वाचा असतो. खूपच महत्वाचा आणि म्हणजे अविस्मरणीय क्षण असा असतो हा, की बरेच लोक म्हणतात की त्यांच्या कुटुंबियांना भरपूर पैसा मिळतो, पण मी म्हणतो पैसा काही मोठी गोष्ट नाही. जर तो व्यक्ती जिवंत असता तर तो आपल्या आयुष्यामध्ये करोडो रुपये कमवू शकला असता, आपल्या कुटुंबाच्या सोबत आनंदाने जगू शकला असता. पण आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता आपण जे आज इथं आनंदाने राहतो, वागतो, ते फक्त सैनिकांमुळे. तर त्यांना कुणीही विसरू नये असं मी सर्वांना निवेदन करतो आणि अशा वीर झालेल्या शहीद परिवारांना त्यांच्या मदतीसाठी पुढे यावं.